पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठीय महिला कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महिला महोत्सव 2026चा बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला। 3 दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यातील 5 विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांनी क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या गुणवत्तेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला। क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले, तर सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने पटकावले। यावेळी पुणे विद्यापीठाच्या पूजा गवई यांना गोल्डन वुमन पुरस्कार प्रदान करून विशेष गौरवण्यात आले। विद्यापीठ परिसरात झालेल्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभास प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री डॉक्टर स्वाती शिंदे पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, वित्त व लेखाधिकारी CA महादेव खराडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, डॉक्टर केदारनाथ काळवणे, डॉक्टर अनिल घनवट आदी उपस्थित होते। कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महोत्सव यशस्वीपणे पार पडला। या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या 5 विद्यापीठातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। समारोप कार्यक्रमात सहभागी स्पर्धक पूजा गवई, माधुरी आहेर आणि सुवर्णा खैरनार यांनी मनोगत व्यक्त करताना सोलापूर विद्यापीठाचे कौतुक केले। प्रथमच आयोजित केलेल्या या महोत्सवाचे त्यांनी भरभरून कौतुक केले। राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणणारा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। अध्यक्षीय समारोप प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केला। विद्यापीठ भविष्यातही महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा दर्जेदार स्पर्धा आणि महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध राहील असे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।